नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MKCL न्यू इरा 2025 मधील सेशन नंबर 10 पाहणार आहोत। सेशन नंबर 10 ला क्लिक करा। इथे आपल्याला ऑरेंज कंटेंट बघावं लागेल, कुठे ऑरेंज सोडवायचे, त्याच्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचे। प्रत्येक चिन्ह आपल्याला ओपन करत जावं लागेल, कारण मध्ये आधी कुठेही नॉलेज चेक आलेले आहेत, त्यामुळे नॉलेज चेक व्यवस्थित आपल्याला सोडवतच पुढे जावं लागेल। इथे आहेत नॉलेज चेक, स्टार्ट करा। पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणते पेज साइज सामान्यतः प्रिंटिंगसाठी वापरले जाते? याचं उत्तर आहे A4। जेव्हा तुम्ही MS वर्ड मधील लेआउट टॅब मधील ब्रेक्स पेज पर्याय वापरता तेव्हा काय होईल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील लेआउट टॅब मधील अरेंज गटाचे कार्य काय आहे? पर्याय क्रमांक 3। लेआउट टॅब अंतर्गत डॅश गट वापरकर्त्यास योग्य इंडेंट आणि अंतर सेट करण्यास मदत करतो। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पॅराग्राफ। तुम्ही डॉक्युमेंटच्या उजव्या मार्जिनकडे टेक्स्ट अलाइन कसे करू शकता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। केवळ डॅश डॅशवर क्लिक करून तुम्ही तुमच्या पेजला मार्जिन सेट करू शकता। पर्याय क्रमांक 1। सातवा प्रश्न आहे, नव्या डॉक्युमेंटचे मार्जिन्स बाय डिफॉल्ट डॅश डॅशला सेट केलेले असते। याचं उत्तर आहे नॉर्मल। पर्याय क्रमांक 4। तुम्ही सिलेक्ट केलेल्या टेक्स्टला व्यवस्थित लाईन स्पेसिंग देण्याकरता तुम्हाला डॅश डॅशवर क्लिक करणे गरजेचे असते। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लाईन स्पेसिंग आयकॉन, सबमिट। नववा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील लेआउट टॅबचा मुख्य उद्देश काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 10वा प्रश्न, पुढीलपैकी कोणते पेज मार्जिनचा प्रकार नाही? पोर्ट्रेट, पर्याय क्रमांक 3। एस करा, एंड एक्झाम टाइप करा, कन्फर्म करा, ओकेला क्लिक करा। पुढचे नॉलेज चेक पाहूयात आपण कुठे आहेत। इथे आहेत नॉलेज चेक, पुन्हा स्टार्ट करा। पहिला प्रश्न, कोणत्या टॅब खाली तुम्हाला फॉन्ट कलर पर्याय मिळेल? होम, पर्याय क्रमांक 4। जेव्हा तुम्ही MS वर्ड मध्ये कोणतेही एलिमेंट ऑनलाइन एडिट करता तेव्हा केलेले बदल आपोआप सेव्ह होतात। पर्याय क्रमांक 2। MS वर्ड मध्ये तुम्ही एडिट करत असलेल्या टेम्पलेट मध्ये तुम्हाला एक लोगो इन्सर्ट करायचा आहे, त्यासाठी आपण वापरतो पिक्चर धिस डिव्हाइस। पर्याय क्रमांक 3। चौथा प्रश्न, निवडलेली एखादी टेम्पलेट ऑनलाइन एडिट करण्याकरता ओपन इन ब्राउझर। पर्याय क्रमांक 4। पुढील इमेजेस पैकी कोणती सर्टिफिकेटची इमेज आहे ती ओळखा। पर्याय क्रमांक 2, सबमिट। SIM, एंड एक्झाम टाइप करा, कन्फर्म करा, ओके करा। पुढे आहेत सिम्युलेशन क्वेश्चन, सॉरी सेल्फ पाथ लर्निंग। हे नॉलेज चेक सोडवायचं नाही आहे, हे कंपल्सरीमध्ये नाही आहे, ह्याच्यामध्ये सिम्युलेशन नाही आहे बहुतेक, त्यामुळे आपण डायरेक्ट सेल्फ पाथ लर्निंग स्टार्ट करू शकतो। प्रोसीड करा, स्टार्ट करा। तुम्ही MS वर्ड मध्ये परिच्छेदाचे अंतर कसे सेट करू शकता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पॅराग्राफ स्पेसिंग मधून। तुम्ही MS वर्ड मध्ये, सॉरी नेक्स्ट करा, मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये 2 पेज ओरिएंटेशन पर्याय आहेत, बरोबर आहे। तिसरा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये मुद्रणासाठी सामान्यतः कोणत्या आकाराचा कागद वापरतात? पर्याय क्रमांक 1 A4 साइज। पुढील प्रश्न, पेज ओरिएंटेशन पर्याय MS वर्ड मध्ये डॅश डॅश टॅब अंतर्गत येतात। पर्याय क्रमांक 4 लेआउट। एस करा, गो टू होम वरती क्लिक करा। त्यानंतर पुढे आहे गाइडेड डू इट युअरसेल्फ, स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे, दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये एका कॉलमला 2 कॉलम मध्ये विभाजित करा। त्यासाठी लेआउट टॅब वर जा, कॉलम सिलेक्ट करा आणि 2 कॉलम घ्या। एका कॉलमला 2 कॉलम मध्ये डिवायडेशन करायला सांगितलेलं आहे। वर्ड ओपन होईपर्यंत वाट पहा। लेआउट टॅबवरती जायचे,
इथे कॉलम्समध्ये जायचं आणि टू कॉलमवरती क्लिक करा, सबमिट करा, ओके करा. पुढील प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पेज सेटिंग सेट करण्यासाठी लेआउट टॅबवर जा, नंतर साईज ऑप्शनवर क्लिक करा आणि पेज लीगल म्हणून सेट करा. पेज साईज आपल्याला लीगल करायची आहे. वर्ड ओपन होईपर्यंत वाट पहा. लेआउट टॅबवरती जा, साईजवरती जा आणि इथून लीगल पेज घ्या. लीगल प्रश्न सबमिट करा. ठीक आहे, पुन्हा सोडवूयात आपण. रिअटेम्प्टला पडला हा प्रश्न. लेआउट पेज सेटिंग सेट करण्यासाठी लेआउट नंतर साईज ऑप्शनवर क्लिक करा आणि पेज लीगल म्हणून सेट करा. बरोबर होता. साईजवरती जायचं आहे आणि लीगलवरतीच क्लिक करायचं. इथे पहिले असणार आहे A4, नंतर आपल्याला इथे जाऊन लीगल करायची. त्याला साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा, ओके करा. पुढील प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये लेआउट टॅब मार्जिन कस्टम मार्जिनचा वापर करून टॉपची मार्जिन 1 इंचवर सेट करा. टॉपची मार्जिन 1 इंच करायचे आपल्याला. लेआउट टॅबवरती क्लिक करा, मार्जिनवरती क्लिक करा, कस्टम मार्जिनवरती क्लिक करा आणि टॉपचे मार्जिन 1 इंच करा. इथे 1 इंच घ्या आणि ओकेला क्लिक करा. साईडला क्लिक करा, प्रश्न सबमिट करा. पुढील प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिला पॅराग्राफ सिलेक्ट करा आणि लेआउट टॅब वापरून 10 पॉइंट स्पेस सेट करा. स्पेसिंग बिफोर एडिट बॉक्सवर क्लिक करा. प्रश्न ओपन करा, पहिला पॅराग्राफ सिलेक्ट करा. वर्ड ओपन होईल आपोआप. त्यातला हा पहिला पॅराग्राफ सिलेक्ट करा. लेआउट टॅबमध्ये जायला सांगितलेलं आहे आपल्याला. लेआउट टॅब वापरून स्पेसिंग आपल्याला इथे स्पेसिंग ॲड करायचं आहे. बिफोर 10 पॉईंट सेट करायचे आहेत. स्पेसिंग बिफोर एडिट बॉक्सवर क्लिक करा. 10 पॉईंट करा. इथे 10 साईडला क्लिक करा. इथून तुम्हाला 10 पॉईंट करायचे. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा, ओके करा प्रश्न. पुढील प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये लेआउट टॅबमधील पेज सेटअप ग्रुप वापरून लँडस्केप ओरिएंटेशन सेट करा. ओरिएंटेशन लँडस्केप करायला सांगितलेलं आहे इथं. पेज लेआउट, लेआउट टॅबला क्लिक करा, ओरिएंटेशनला क्लिक करा आणि लँडस्केपला क्लिक करा. प्रश्न सबमिट करा. ओके, सेमच सोडवायचा आहे प्रश्न. फास्ट सोडवल्यामुळे तो रिअटेम्प्टला पडला आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये लेआउट टॅबमधील पेज सेटअप ग्रुप वापरून आपण होमवरती होतो त्याऐवजी लेआउटमध्ये जायचं आहे, ओरिएंटेशनला जायचं आणि लँडस्केप करायचं आहे. ओरिएंटेशन लँडस्केप साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा, ओके करा. SIM एंड एक्झाम कन्फर्मला क्लिक करा, ओकेला क्लिक करा. पुढे आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करा. पहिला प्रश्न, तुम्ही flipkart.com या वेबसाईटवर मोबाईल फोन खरेदी करायचा आहे. अशी खरेदी करताना तुम्ही इंटरनेटवरील डॅश ॲक्टिव्हिटी वापरता. ई कॉमर्स. पर्याय क्रमांक 2, तुम्ही इंटरनेटवरून एखादी वस्तू खरेदी करत आहात तर याचा अर्थ तुम्ही इंटरनेटचे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. पर्याय क्रमांक 4 वापरतोय आपण. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे इंटरनेटवरून गाणी डाउनलोड करणे आणि ऐकणे. चूक. ई कॉमर्स हे एक ओपन सोर्स ॲप्लिकेशन आहे जे वापरून तुम्ही एक स्प्रेडशीट डॉक्युमेंट निर्माण करू शकता. चूक. सबमिट करा. SIM करा, एंड एक्झाम करा आणि कन्फर्मला क्लिक करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 10 इथे संपलेला आहे. सध्या MSITची न्यू ॲडमिशन चालू आहेत. सध्या म्हणजे ते 12 महिने चालूच असतात. ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी ऑफिसमध्ये भेट द्या. थांबूयात आपण. धन्यवाद.